नव्हतं की काय आम्हाला? श्रीमंतांना तेवढं निमित्त पुरेसं होतं आपला जाब विचारून आपला अपमान करायला. साताऱ्याच्या छत्रपतीकडून हा खलिता आला आहे श्रीमंतांच्या नावे. श्रीमंतांनी महाजी शितोळ्यांच्या नावे जी 5 गावे बहाल केली त्याचे दस्तऐवज तयार आहेत. फक्त श्रीमंतांचं शिक्कामोर्तब व्हायचं बाकी. बर. शास्त्री बुवा, साधा शिपाईकडे तो महाजी शितोड कोण धीर लागला विठ्ठल सुंदर. कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडली, त्याचं एवढं कौतुक. त्याला तशीच जाण लागते बापू. सोन्याच्या कळसाचं कौतुक सगळ्यांनाच, पण पायातल्या चिऱ्याचं कौतुक एखाद्यालाच. श्रीमंतांना त्याची जाण आहे. साधा शिपाई गडी आणि अधिकारी असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. शौर्याचं ते कौतुकही करतात आणि फितुरीचं पारिपत्य. असा राजकर्ता आमच्या हयातीत आम्हाला लाभला हे आमचं भाग्य. पानकच्या पराभवानंतर खचलेली पेशवाई पुन्हा उभारणं ही साधी बाब नाही. हे आम्हीही म्हणतो. हे आमच्या समाधानासाठी बोलला का मनोमनी तसे वाटते? नाना, मल्हारराव रस्त्यातून दरबारात हजर झाले नाही. स्नान संध्या आटोपून येतो असा त्यांचा निरोप आला आहे. बापू, आजच्या दरबाराकडे साऱ्या पुण्याचं लक्ष लागून राहिलं. साहजिकच आहे. प्रत्यक्ष मामावरच्या आरोपाची शहानिशा व्हायच्या. पण राष्ट्राविरुद्ध काहीही कारवाई होऊ शकणार नाही श्रीमंतांना. कशावरून? गोपिकाबाई साहेबांचे मल्हारराव सख्खे म्हणले. आता त्या बाबतीत आई साहेबांकडून श्रीमंतावर दबाव आणला गेला असेल तर आम्हाला त्यात सुग्राम आश्चर्य वाटणार नाही. बापू, किती वर्ष ओळखता आपण श्रीमंतांना? याच्या बालपणापासून. तरीही तुम्हाला श्रीमंतांची खरी ओळख नाही. श्रीमंतांना आम्ही ओळखतो, त्यांचा न्यायही आम्ही जाणतो. आणि न्यायाचीच बात असेल तर मामाच काय, प्रत्यक्ष जन्मदात्या मातोश्रीला अद्दल घडवायला श्रीमंत मागं पुढं पाहणार नाही. याचा पडताळा येईलच. वयाला दिसतो खुद्द मातोश्रीचे बंधू हो त्यांना महाले बोलून समज देऊन क्षमा केली असते तरी चाललं असतं. दादासाहेब, क्षमा करण्याचा अधिकार त्यांनाच घोषणार्थ असतो ज्यांना अपराधाला सजा करण्याची नीती ध्येय असते. पण शास्त्री बुवा, राजकारणात असं कर्तव्य कठोर होऊन चालत नाही. सर्वांची मर्जी राखावी लागते. त्यातून घरातले तंटे बघण्याचा दरबार. हो, रास्त्यांचा तंठा बखेडा घरातला असला तरी त्याची झळ आता साऱ्या पुण्याला लागून राहिलेली आहे. रास्ते हे श्रीमंतांचे मामा आहेत हे सारं पुणं जाणतं. आणि आजच्या परिस्थितीला कारणीभूत ठरलेले रास्ते त्यांना श्रीमंत कसा काय निर्णय देतात, कसा काय न्याय देतात हे याच्याकडे आज साऱ्या पुण्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. बापू, आजचा दरबार ही एक सत्व परीक्षा आहे, श्रीमंतांची आणि आमचीही. काल आम्हाला गोपिकाबाई कडून सांगावा आला होता. आपण गेला होता नाही, कारण वडीलसाहेब कोणती भीड घालणार याची कल्पना होती आम्हाला. आम्ही टाळला होता. त्यामुळे वैदिक साहेबाचा रोष होईल आपल्यावर शास्त्री बुवा आमच्यासारखा. तो आम्ही सहन करू. पेशव्याच्या मसनदीच्या इव्रतीसाठी बात निघाली म्हणून सांगतो शास्त्री बुवा. आमच्याकडेही दूत आला होता रस्त्यांकडून. आमची तशी अटका होती, कारण ही बाब राष्ट्रांच्या प्रतिष्ठेची. बरोबर. आणि ही बाब मिटवण्यासाठी वाटेल तेवढी रक्कम आपण द्यायला तयार आहोत असा त्या दूताने निरोप आणला होता. मग आम्ही उलट निरोप पाठवला. मल्हारराव, तुम्ही एक गुन्हा केलेला आहात, आता दुसरा गुन्हा करू नका. अधिकाऱ्याचं इनाम विकत घेण्याचा. शाबास नाना, श्रीमंतांना वाटेलच, पण आम्हालाही अभिमान वाटला आपल्यासारख्या प्रामाणिक कारभाराचा. अशी माणसं निष्ठावंत माणसं मिळायला सुद्धा भाग्य लागतं शास्त्री बुवा. Oh!
निगाह रखो, स्वारी राजमंडल पेशवा विधि श्रीमंत महाराज सिंहासनाधीश क्षत्रिय कुलवंश छत्रपती रामराजा महाराज विश्वासनिधी सकल राजकार्य धुरंधर राजश्रिया विराजित श्रीमंत माधवराव बल्लाळ पंतप्रधान तशरीफ लाते हैं। निगाह रखो, श्रीमंत आपल्या राक्षस भुवनाच्या विजयाची वार्ता ऐकून सातारच्या छत्रपतींकडून हा अभिनंदनाचा फलित आला. शास्त्री बुवा अगदी योग्य समय हा खलिता आणला. आम्हाला पिता समान असलेल्या छत्रपतींच्या या खलिताच्या नुसत्या दर्शनानं देखील आमची उमेद वाढली. राक्षस होण्याच्या विजयाच्या सिरपेचात एक तुरा चढला. पण शास्त्री बुवा हा विजय आमचा नव्हता, दादासाहेबांचा, मामाच्या आमच्या फौजेच्या शौर्याचा होता. आणि या विजयाचा खरा शिल्पकार आहे एक साधा शिपाई गडी महादजी शितोळे. निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर याचा शीर त्यानं भाल्यानं अचूक भेटला आणि तिथून निजामाच्या पराभवाची सुरुवात झाली. पानपताच्या युद्धात जनकोजी शिंद्यांचं शीर भाल्यावर लावून अब्दादीने केलेला राक्षसी कृत्याचा सूड घेतला गेला. राज्य उभे राहतात की अशा निधड्या छातीच्या झंजार वीरांच्या मर्दुमकीवर असे वीर ज्या मातीत जन्माला येतात त्या मातीचा मला अभिमान आहे. लढाई संपली असली तरी युद्ध अजून संपलेलं नाही. ते संपणार नाही टिपू हैदरचा बिमोड होईपर्यंत. काका आम्ही उदयी सदैवर टिपू हैदरवर करायचा सरीचा मनसुबा ठेवला. मला वाटतं की आपण अगदी मुद्दामी करू नये. एका समय चौफेर शत्रूवर हल्ला करणं आपल्या पेशवाईला जितावे ठरणार नाही. हो, त्यातून टिपू हैदरनं अजून उठावा केल्याची वार्ता नाही. त्या उठावाचा इंतजार करीत बसायचं नाही बापू. शत्रूला आपल्या मुखावर चालून येण्याची संधीच देता कामा नये. काय काका मतलब योग्य, पण टिपू हैदर हे निजामापेक्षाही प्रबळ आहे एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि आपला दख्खन दुर्बळ आहे असं वाटतं तुम्हाला? त्यातून हैदर टिपू म्हणजे काही वाघ नाहीये. आणि असले तर ते मोहरमाते ताबुतास नाचणारे पिवळीचे वाघ. असल्या वाघांना नामोहरम करायला फार अवधी लागणार नाही आमच्या सह्याद्रीच्या मर्दशाला. असो नाना, दरबाराच्या कामकाजाला आता रिसर सुरुवात होऊ द्या. पण नाना, आमच्या हुकुमानुसार अजून रास्ते दरबारात हजर झालेले दिसत नाही. स्नान संध्या आटोपून सत्वर येतो असा त्यांचा सांगावा आला आहे. स्नान संध्या पुण्यातील मंदिरांची देवदेवतांची लूट करायला यवनाला मदत करणाऱ्या रस्त्याने स्नान संध्या करावी यापुढे ब्राह्मणाचा उपमर्द तो कुठला? सरदार मल्हारराव रास्ते येत आहेत. आम्ही आलो आहोत पाहिलं आहे. आपल्या मातब्बर वयोवृद्ध मानकऱ्याला आसनावर बसा म्हणायचा शिष्टाचार सुद्धा पेशवे विसरलेले दिसतात. आम्ही काय काय विसरलो याचा हिशेब आम्ही पसंती देऊ. पण आपण काय विसरला याचा हिशेब करण्यासाठी आपल्याला इथं बोलवून घेतला आहे. रास्ते शत्रूशी हात मिळवणी करून त्यांच्या मदतीनं पुन्हा लुटणाऱ्या देशद्रोहाला काय पेशव्याने आपल्या आसना शेजारी सन्मानाने बसून ठेवावं होतं अशी आपली अपेक्षा आहे. असली तर ती रास्त आहे. आमच्या हातून आगळी घडली असं जर आपणास वाटत होतं तर आपल्या महाली बोलून घ्यायचं होतं, खुलासा झाला असता. आपल्याला महाली जरूर बोलावून घेतला असता आमचे मामा म्हणून. पण आरोपी म्हणून जाब द्यायचा असतो तो महाली नाही. या इथे हर
जबाबदार आहात. आरोपी आणि आणि आम्ही होय रास्ते आम्ही राक्षस गुणाच्या लढाईत गुंतलो होतो ते फक्त आपल्या विश्वासावर. या शहराची सारी जिम्मेदारी आम्ही तुमच्यावर सोपून गेलो होतो. त्याची दखल घेतली, शत्रूला फितूर होऊन पुन्हा लुटून. हा अपराध क्षम्य आहे असं वाटतं आपल्याला. रावसाहेब जरा सबुरीने घ्या. काही झाले तर राष्ट्रीय मातोश्रीचे बंधू. दादा तुम्ही सुद्धा बंधू आहात आमच्या परमपूज्य वडिलांचे. पण दौलतीचा प्रश्न येतात आम्ही उठलोच ना तुमच्यावर शस्त्र घेऊन. रास्ते आपण आमचे नातेवाईक, आमच्या मातोश्रीचे बंधू. आपणच असा राजद्रोह केल्यानंतर प्रजेसमोर कुठल्या तोंडाला जाऊ शकतो आम्ही? बोला रास्ते. आम्हाला जे काही बोलायचं असेल ते आम्ही मातोश्री समोरच बोलू. रास्ते अजून आपला न्याय झालेला नाही आणि तोवर आपण इथून जाऊ शकत नाही. काय आम्ही कैदी? प्रत्यक्ष मामाला कैद करण्यावरी हिंमत वाढली तुझी मानवा. ना त्याला याद द्या ते श्रीमंतासमोर उभे आहे त्याची. ठीक आहे श्रीमंत, आम्ही यापुढे सदैव ही याद ठेवू. शास्त्री आपल्याजवळ सारे पुरावे आले आहेत. आपण जो न्याय द्याल त्याला आम्ही बांधलेले आहोत. मला वाटतं या बाबतीत आपण अजूनही विचार करून निर्णय घ्यावा. निर्णय आता शास्त्रीच्या हाती. त्यांचा न्याय आम्हाला शिरोधार्य राहील. मल्हारराव रास्ते आपणावर जो आरोप ठेवण्यात आलेला आहे त्याचा आपण इन्कार करू शकता नाही. आपला अपराध आपण जाणता. पेशवे येथे नसताना या शहराची रक्षण करायची कामगिरी सोडून आपण निजामांशी हात मिळवणी केली. एवढंच नव्हे तर निजामांच्या मदतीनं इथले वाडे देवळं लुटायला मदत केली. आपला गुन्हा भयंकर आहे. तरी सुद्धा आजवर या राज्यासाठी बजावलेली सेवा आणि कामगिरी लक्षात घेऊन आम्ही आपणास ₹50,000 दंड फरमावत आहोत. 50,000? 2 दिवसाच्या आत रकमेची भरपाई झाली नाही तर आपली सारी मालमत्ता सरकार जमा करण्यात येईल. श्रीमंत, दरबारात आप राहावा म्हणून शिस्तीच्या नावाखाली तुम्ही आम्हाला ही सजा फरमावीत आहात. पण आपण अजून अजाण आहात. राक्षस घोरावर विजय मिळवला म्हणजे कळस नाही गाठलात. या यशाच्या धुंडीत आम्ही आपले मामा आहोत, आपल्या मातोश्रीचे सख्खे बंधू आहोत. याचं देखील विस्मरण पडलं आपल्याला. आमचा नव्हे आपल्या मातोश्रीचा अपमान आहे. आपण आमचे मामा असलात तर ते महाली दरबारात आहे. आपल्याला येथे आरोपी म्हणून उभं करण्यात आलेलं आहे. रास्ते आपला राष्ट्रद्रोह एवढा मोठा आहे की त्या मानाने शास्त्री बुवाने दिलेली सजा फारच सौम्य आहे. रास्ते मुकाट्याने दंडाच्या रकमेचा फरडा करा ही न्यायाची मसलत आहे. तिथे कुणाचीही शिफारस चालणार नाही. आमच्या आई साहेबांचीच काय प्रत्यक्ष छत्रपतींची सुद्धा. दरबार संपला. संपला बाई. आम्ही कधी जात नाही. आज मुद्दामच गेलो आणि गवाक्षातून सगळा प्रकार पाहत होतो. श्रीमंतांचं दरबारात होणारं कौतुक पाहायला. बाई तुला ठाऊक नाही, स्वारी इथे वागते ना तशी वागत नाही दरबारात. म्हणजे हो, आमचा तर भीतीने थरकापच उडाला. या महाली स्वारी कशी मराठी बोलली बोलते
पण सुद्धा नको गं बाई. काय तिथलं त्यांचं बघणं बोलणं अगदी निराळं. प्रत्येक जण कसं बघून होता. दादा साहेब आणि बापू सुद्धा. अहो पुरुषांची जातच अशी, घरात एक तर बाहेर दुसरा. तसं नाही ग. स्वारींवर जबाबदारी केवढी आहे. सगळ्यांचं ऐकून घ्यायचं आणि निर्णय मात्र स्वतःचा घ्यायचा. एवढे मोठे सरदार मानकरी, एक एक उंच धिप्पाड, त्यांच्यामध्ये आमची स्वारी दिसत होती. कशी दिसत होती? मोठमोठ्या फुलांच्या वृक्षामध्ये एखादं पारिजातकाचं छोटस पण सतेज फुल असावं तशी. पण जर म्हणशील ना तर बाई ग, असे कडाडत होते की वाटायचं तर धरणी कंप तर नाही आवडा. पण मी म्हणते, तब्येत बरी नसताना असे मनस्ताप देणारे प्रसंग टाळायला नको का? शेवटी राज्य म्हटलं की असं घडणारच. स्वामी कुठं म्हणून लक्ष पुरवायचं. पण श्रीमंतांनी असं वागलं नाही तर कुणाचा पायपास कुणाच्या काही राहणार नाही. ते काहीच नाही. अगं आज दरबारात मल्हार मामा रास्ते आले होते. स्वारींचे मामा, सासूबाईंचे सख्खे बंधू, त्यांना बसायला आसन पण नाही दिलं. उलट तुम्ही आरोपी आहात, उभ्यानच काय ते बोला असा खणखणीत इशारा दिला. ते हो का? अगं निजामाला पुढे उठायला मदत केल्याचा आरोप होता त्यांच्यावर. आम्हाला तर बाई काळजीच वाटू लागली. म्हटलं काय होतं काही कुणाच ठाऊक. स्वारींचा संतापी स्वभाव तुला ठाऊक आहेच. पण तूच सांग, निजामाला पुढे उठायला मदत केलेल्या रास्त्यांना स्वारींनी काय आपल्या शेजारी बसून घ्यायला हवं होतं. मग रास्त्याला सजा काय फरमावली श्रीमंतांनी? अगं 50,000 रुपये दंड आणि 2 दिवसात रकमेचा भरणा नाही केला तर रास्त्यांची स्थावर जंगम मालमत्ता जप्त करण्याचा हुकूम दिला नानांना. नाही गो, सख्या मामाला ही शिक्षा? न्याय म्हणजे न्याय. तिथं कुठली नाती होती? आम्हाला तर बाई स्वारीचा एवढा अभिमान वाटलं त्यांची दृष्टच काढून टाकावी. मग आता येतील तेव्हा काढा की आम्हालाही पाहू द्या. चल खाजी कुठली. पण मला बाई भीती वाटते. कसली हो? सासूबाईंना हा प्रकार कळला तर काय होईल गजानन जाईल. आई आणि लेक दोघंही मूर्खाचे हट्टी आणि शिक्षक होते. पण रास्ते आई साहेबांकडे जातीलच कशावरून? अगं रास्त्यांनी तसं बजावलं भर दरबारात स्वारींना. म्हणाले, रास्ते पेशवे तुम्ही आम्हाला शिस्तीच्या नावाखाली सजा फरमावली. पण आपण अजून विसरत आहात की आपण अजून अजाण आहात. आम्ही मामा आहोत आपल्या मातोश्रींचे बंधू. त्यावर स्वारी एकदम कडाडली. रास्ते तुम्ही पेशव्यांसमोर बोलत आहात हे विसरू नका. आपण आमच्या मातोश्रींचे बंधू असला तर ते महाली दरबारात नव्हे. रास्ते आपण यावेळी इथे आरोपी म्हणून उभे आहात. आपला अपराध एवढा मोठा आहे की त्या मानानं शास्त्री बुवांनी दिलेली शिक्षा फारच सौम्य आहे. रास्ते मुकाटाने रकमेचा भरणा करा. ना ही न्यायाची मसनद आहे. इथे मातोश्रींचीच काय पण प्रत्यक्ष छत्रपतींची शिफारस सुद्धा चालणार नाही. आपण पेशवे म्हणून रस्त्याला सजा फरमावत होता तेव्हा एवढं चांगलं आम्हाला सुद्धा बोलता आलं नाही दरबारात. पुरे आम्हाला सांगा, आपण दरबारातून परस्पर कुठे निघून जायचं झालं होतं? पुण्याची चाललेली फेर उभारणी पाहण्यासाठी जातीनं गेलो होता. शहरातून फेर फटका मारताना पाहत होतो. निजामानं उद्ध्वस्त केलेला पुणे, मोडकळीस आलेले वाडे मंदिरं आम्ही पुन्हा उचलू. पण मोडकळीस आलेलं इमान आणि उद्ध्वस्त झालेली मन यांना कोण दिलासा देणार? अशाच एका उद्ध्वस्त वाड्यासमोरून जात असताना लहान मुलाला कडेवर घेतलेली एक म्हातारी आमच्या डोळ्यासमोर आली. तिने विचारले, माधवराव पेशवा म्हणतात तर तूच काय? आम्ही होय म्हणतास की भाडे? अरे नुसती नुकसान भरपाई देऊन वाडे उभारून हे पुन्हा उभं राहणार नाही. हे वाडे उभे नसले तरी चालते, पण माणसं उभी राहायला हवी ताड माने. कडेवर तिच्या नातू होता. त्याच्याकडे पाहत ती म्हणाली, याला घेऊन जा तुझ्या लष्करात. शेवटचा वंश आहे. अरे देश लयाला चालला तर वंश जपायचा कशाला? प्रवाह हे ऐकून आमचा रूढ अभिमानाने ठरून आला. आणि जायला होणार तोच तिने आम्हाला थांबायची विनंती केली व आत वळून हाता मारल्या.
आतून 5 तरुण स्त्रिया बाहेर आल्या. त्या विधवा होत्या रमा, त्या विधवा होत्या. त्यांच्याकडे पाहत ते म्हणाले, या माझ्या 5 विधवा सुना, यांच्या बांगड्या फुटल्या पानपतावर. क्षणभर वाटलं त्या बांगड्यांचे तुकडे काळजात कुठेतरी रुतत आहेत. ती पांढरं कपाळ पाहिली आणि शनिवार वाड्यावरच्या भव्य झेंड्यालाही खाली मान खालावी अशी वाटली. ती म्हणाली, माधवराव, आधी पानपताचा कलंक धुवून काढा. अरे माणसं वाट पाहत आहे, मनगट चावत आहे, ही ठिणगी अशी विजू देऊ नकोस. रमाचा करंडा त्या हातारीने दिला रिकामा. ती म्हणाली, ज्या दिवशी पानपताचा कलंक धुवून काढशील त्या दिवशी हा करंडा कुंकवाने भरून आणून दे. त्या दिवशी माझ्या 5ही सुना कुंकू लावतील त्यांच्या मेलेल्या नवऱ्याच्या नावाने. रमा अशी माणसं पाहिली की उदास झालेलं मन निवडून येतं आणि त्या कारणाकरिता होईना रमा जगावंसं वाटतं, जगावंसं वाटतं. रावसाहेब, रावसाहेब, काय ऐकतो आम्ही? कुणाबद्दल बोलतो हा दाखवण आहे साहेब? रस्त्याबद्दल. आपण ऐकत हे खरं आहे. भर दरबारात तुम्ही त्यांना सजा फरमावली, दंडाची. सदा रामशास्त्राने फरमावली, आम्ही त्यावर शिक्कामोर्तब केलं. या सजेचं कारण अजून आपल्या कार्य आलं नाही. आई साहेब, आपल्याला आपल्या बंधूंचे पराक्रम ऐकायचे असते तर ऐका. निजाम पुण्यावर चालून आला असता मामाने आपल्या जीवाच्या भीतीनं त्यांच्याशी संगतमत करून पुन्हा लुटायला मदत केली. या त्यांच्या अपराधाबद्दल त्यांना आम्ही न्यायासनासमोर उभं केलं. यात काय तरी केलं आम्ही. आई साहेब, लहान तोंडी मोठा घास घेतो आहोत आम्ही, याची आम्हाला जाण असूनही आम्ही सवाल पुसतो. मागे काका जेव्हा मुघलांच्या मदतीने पुण्यावर चालून आले तेव्हा त्यांचा निपात करायचा सल्ला आपणच दिला होता ना आम्हाला तो पटला. आम्ही काकांसमोर युद्धाला उभे ठरलो. तसा सल्ला आम्हाला देणारा आमच्या आई साहेब आपल्या बंधू राजांना ते फितूर असूनही त्यांना पाठीशी घालून पाहत आहे. याच्यापासून आम्ही कोणता बोध घ्यायचा? आई साहेब, दिराला जो न्याय तो भावाला का नको? माधवा, हा प्रश्न आता मल्हाररावांचा राहिलेला नाही, तो आमच्या प्रतिष्ठेचा झाला आहे. प्रतिष्ठा? आई साहेब, गुन्हेगाराला पाठीशी घालून का प्रतिष्ठा वाटते? आई साहेब, आपण विसरला की पेशव्यांच्या मसनदीची ही काही प्रतिष्ठा आहे. ही बाब आता या महालापुरती मर्यादित राहिलेली नाही. हर दरबारात त्याचा न्याय निवाडा झाला आहे. शास्त्री भावाने न्याय दिला आहे. न्यायाची गुज राखावी म्हणून त्या ढोळा अंमली करणार नाही तसा शब्द दिला आहे आम्ही शास्त्री भावाला. ही मानभावीपणाची बोलणी समजतात आम्हाला. हा प्रश्न आता 50,000 रुपयांचा नाही, या रकमेचा भरणा आम्हीही करू शकतोय. प्रश्न आहे तो त्यांच्या आमच्या नात्याचा. आई साहेब, मातीपेक्षा नाती मोठी नाही. या मातीशी बेमान होणाऱ्या कुठल्याही नात्याचा मुलाचा ठेवणा देणार नाही या स्त्रींच्या राज्यात. स्त्रीच्या आग्रहावर राहील एवढी माती सुद्धा देणार नाही या शब्दाने महाभारत घडलं. महाभारत संपलं. नाती भंगली पण माती अभंगच राहिली. माधवा, प्रत्यक्ष जन्मदात्या आईचाही मान राखणार नाहीस तू? मान? आई साहेब, ते पेशवे पद तुमच्या कृपेमुळे मिळालं. तुमच्या पायाच्या पुण्याईनं ते आजवर राहतो. ते बेमान ठरलेलं आवडेल तुम्हाला? पेशवे श्रीमंत असले, अधिपती असले तरी स्त्रीच्या सिंहासनासमोर आणि आपल्या चरणाजवळ सदैव झुकलेलेच आहे. आई साहेब, आपले पुत्र म्हणून घ्यायला अभिमान वाटावा म्हणून ही सदा आम्ही राष्ट्रांना फरमावली आहे. आणि ती त्यांनी नाही मानली तर? जर तर हे जरदारी अलंकार फक्त राज्य वस्त्रावर असतात. राज्य कारभारात ते रुचत नाहीत, शिस्तीत ते बसत नाहीत. रावसाहेब, कुठल्या धुंदीत बोलता आहात आपण? हे धुंदी असलीच तर ती पेशव्यांच्या वारसाची आहे, छत्रपतींच्या सेवकाची आहे.
साहेब, एक राज्यकर्ता म्हणून आम्ही अन्यायाला सल्ला दिली. आमचं कर्तव्य आम्ही केलं. तुमचं कर्तव्य तुम्ही करू शकता, सदा देऊ शकता. पेशव्याला नाही, आपल्या पुत्राला, या माधवाला आम्ही ती सदा निमूटपणे सोडू. आम्ही फरमावलेली सजा आमच्याच मुखातून ऐकायची आहे आपल्याला. आई साहेब, ज्या मुखातून आई हे मंगल नाव उच्चारायला शिकलो, त्या मुखातून शिक्षाही ऐकू आम्ही. माधवा, तू आमचा निर्धार जाणतोस. सुटलेल्या बाणाप्रमाणे सुटलेले आमचे शब्द आम्ही माघारी घेत नाही. आपण रस्त्यांची सजा माफ केली नाही तर काय आहे साहेब? तर क्षणभर सुद्धा या वाड्यात थांबणार नाही आणि मरेपर्यंत आपला मुखावलोकन देखील करणार नाही. आई साहेब, आपण शिक्षा फरमावी, आम्ही ती ऐकली. आपला निर्धार आम्ही मनोमनी जाणतो, पण आम्ही बंधनात जखडलो आहोत. आम्ही आमचा न्याय दिला, तुम्ही तुमचा दिला. परमेश्वराचा न्याय चुकेल, आईचा चुकणार नाही. आई साहेब, जाण्यापूर्वी फक्त एकच मागणार, आपण दिलेली सदा जास्तीत जास्त कठोरपणे अंमलात यायला हवी असेल तर कमीत कमी आयुष्य आम्हाला लाभावं आणि लवकरात लवकर आम्हाला मरण यावं, एवढाच आशीर्वाद द्यावा. झालं ना मनासारखं? जिवंतपणी आमच्या मनासारखं होईल असं वाटत नाही. बायकाचं कधी समाधानच होत नाही. माधवाने मोठ्या इत्याबाबाने आम्हाला शनिवारवाड्याला आणलं. हा दबील महाल बांधवते. आम्ही मागितलेला तनकाही मंजूर केला. गुलामाला सोन्या चांदीनं कितीही म्हणवलं तरी गुलाम तो शेवटी गुलाम. आपल्या मनात खटत राहते काय? पेशवाईची गादी ती आपणास मिळेपर्यंत जगाला चैन पडणार नाही. जन्माने गादी अशी बागून मिळत असतात की ललाटी लिहिलेली असावी लागतात. आमच्या ललाटी आश्रित म्हणून जिणं लिहिलं असेल तर त्याला आपण तरी काय करणार? पेशव्यांचा काका राघव भरारी आणि आश्रित. हो, आश्रितच 2 वेळा हाती आलेली संधी घालवली. केव्हा? नानासाहेबांच्या देहवसनानंतर छत्रपती माधवाला पेशवाईची वस्ती द्यायला राजी होते. तेव्हा आपल्याला मोठा फुलका आला कोणत्या माधवाचा आणि सारी जबाबदारी आपल्या शिरी घेऊन पेशवाईचा शिरपेच माधवाच्या मस्तकी चढवला. नाहीतर त्याच घडीला आपण पेशवे झाला असता. पण त्या घडीला तुम्ही माझ्या संग असतात तर खात्रीनं असं घडलं नसतं. बैल गेला आणि झोपा केला म्हणतात तो हा असा. घोड नदीच्या लढाईत माधवाचा पराभव झाला. तो शरणागती म्हणून आपल्या पायाशी आला. त्याने शिरपेच काढून आपल्या पायाशी ठेवला. 4 नाठी बोल बोलला आणि आपला जीव कळला. आपण त्याला उरी कवटाळून शिरपेच पुन्हा त्याच्या मस्तकी चढवला आणि पेशवे पदाची संधी पुन्हा गमावली. आपण ऐकलं असेलच तर. हो, मोहिनी साहेब म्हणाल्या ते काही खोटं नाही. आपण आपल्या हातानं आलेली संधी गमावली. त्याच वेळी मी आपलं सावध केलं होतं. श्रीमंतांचा डाव आम्ही तेव्हाच ओळखला होता. हो, झाल्या गेल्या गोष्टी उगाळून कशाला क्लेश देतात आमच्या मनाला? त्यापेक्षा पुढे काय करायचं हे ठरवा ना. आम्ही ते ठरवला. मग सांगा ना. कुठल्या तरी तीर्थक्षेत्री जाऊन आपण तिघांनीही हरी हरी करत स्वस्त बसावं. आपला हो ध्यानी आला. पण आपण असे धावभेद होऊ नये. आम्ही आपल्यास वचन देतो की यापुढं आम्ही आपल्या सल्ल्यावर हुकूम मागू. काय बापू? ऐनवेळी कच खाणार नसाल तर आपल्या हाती पुनरुपी सत्ता येण्याचा योग आला आहे. खरं म्हणता? हो, आपल्या सांगण्यावरून निजाम हैदरला जे खलिते पाठवले त्यांचं उत्तर आजच वकिलांनी आमच्या कानी घातलं. काय म्हणतात निजाम हैदर? त्यांना पेशवाईतला काहीसा मुलूक दिला तर आपणास परत पेशवाई घेऊन घ्यायला ते राजी आहे. आत्ताच त्वरित अनुमान करू नये. पण आपण असं आम्ही असं म्हटलं का कधी? पण इथून बाहेर पडायला तसंच काहीतरी कारण हवं ना. प्रकृती अस्वस्थासारखं रामबाण कारण नाही. शिव छत्रपतींनी करून दिलेला धडा आहे. त्यांच्या आग्र्याहून सुटका होते.
आपली शनिवार वाड्यातून होणार नाही ही काय गोष्ट झाली. वा बापू वा वा युक्ती खासच पण बापू माधवाची प्रकृती आजकाल ठीक आहे बिचारी सुनबाई बिचारी सुनबाई नाटकी आहे मोठी. आपल्या समोर मारे आज्ञाधारे बसल्याचा आव आणते. त्या दिवशी आम्ही गेलो होतो तिच्या महाली माधवाच्या दरबारातल्या वागण्याचं गुणवर्णन करायला, तर तुमच्या या सुनबाईनी आमचा अपमान केला. पेशव्यांचं राज्ञीपद आमच्यामुळे मिळालं हे विसरली. पोरव आहे आपण मनावर घेऊ नये. प्रभापू आमचा बेग ठरला. आमची प्रकृती बरी नाही. आम्ही आनंद वल्लीला जातो. एवढं जरी माधवाच्या कानावर घातलं की पुढचा मार्ग सुकर झालाच म्हणून समजायचा. या ना या आज कशी काय वाट चुकला इथं. श्रीमंत आपल्या भेटीसाठी येत आहे हे सांगण्यासाठी पुरावा एवढं. काय माधव इकडे येतोय? हो. बरंच झालं मग. नाहीतर आपण त्याला भेटायला जाणारच होता. आपण कशाला त्रास घेतात. आम्ही आलो असतो ना सांगाव पाठवला असता तर निदान आधी वर्दी दिली असतीस तर. या खोट्या शिष्टाचाराचा उपचाराचा वीड आलाय आम्हालाही वाटतं साध्या माणसासारखं जगावं वागावं. तुझं म्हणणं खरं आहे माधव. ते असो का आनंदी वल्ली होऊन आल्यापासून आपली गाठ भेट नाही म्हणून मुद्दाम आपल्या भेटीसाठी आलो. हा नवा वाडा आपल्याला पसंत आहे ना. तसा पसंत आहे पण मन लागत नाही. प्रकृती ठीक राहत नाही म्हणून आनंद वल्लीला जाऊन निसर्गाच्या सानिध्यात विश्रांती घ्यावी असा विचार चालला. आता निजाम हैदर आपल्यावर टपले असता आपण विश्रांती घ्यायची ठरवली तर आम्ही लढायचं कुणाच्या आधारावर. त्रिंबक मामा आहेत, खेडकर आहेत, जाधव, होळकर, पटवर्धन कितीतरी बिरीचे सरदार तुझ्या पाठीचे आहेत. ते काही असलं तरी या राज्याची सारी मदत तुमच्या संशोधन चुकता तुम्ही रावसाहेब. या राज्याचे सारे मदार आहे ते रामशास्त्रीवर आणि हुकुमात चालतो तोही त्यांचाच. मतलब सबाई आजकाल शास्त्रीबा तुमचीच काय पण पेशवाईची हुकुमात बाळत नाही. काका साफ काय ते बोलून टाका. सांगा बापू सांगा तुम्हीच सांगा. रामशास्त्राने लिहिलेल्या सजा फरमावली तेव्हा तुम्ही होता. सांगा. विसाजी पंत लेले हे आपले मातब्बर मानकरी. त्यांना सदा कुठल्या जुन्याबद्दल फरमावली शास्त्री बुवाने. त्यांनी ज्या फिरंग्यांची जहाज लुटली ते फिरंगी आले होते फिर्याद घेऊन. असं शास्त्री बुवांनी लेल्यांना बोलावणं पाठवलं पण ते आले नाही म्हणून त्यांना जेल बंद करून न्यायासमोर उभं केलं. असं आम्ही रद्दबदली केली पण शास्त्रीबाने कुणाचेच काही नाही ऐकता 3 दिवसात फिरंग्याची नुकसान भरपाई द्यावी आणि न दिल्यास लेल्याची सारी मालमत्ता हडप करावी असा हुकूम दिला. नाना तुम्ही होता या प्रसंगी. होय श्रीमंत. मग आमच्या कानी का नाही घातली ती आपली बात? श्रीमंत अशा लहान सहान गोष्टी आपल्या कानी घालून लहानसहान गोष्ट. विसाजी पंत लेले ही काय लहानसहान बाब आहे. हेच म्हणतो आम्ही. विसाजी पंत म्हणजे बिडीचे सरदार. त्यांना फिरंग्याच्या वतीनं सजा फरमाई. काका तुम्हीच हे बोलता. आमच्या आईसाहेब वाडा सोडून का गेले हे ठाऊक आहे आपल्याला. न्यायासनासमोर लहान थोर हा भेद नाही म्हणूनच आम्ही जगतो. राज्यकर्त्याचं चारित्र्य आरशासारखं स्वच्छ असायला हवं. कुणीही कधीही डोकावलं तरी प्रतिबिंब स्वच्छच दिसायला हवं. आम्ही हे जाणतो. असलास का सहज. माधवा लेल्याला सजा केल्याबद्दल आमचा राग नाही शास्त्रीबावर पण प्रत्यक्ष पेशव्याचा अपमान छत्रपतीचा अपमान. कुणी गेला शास्त्री बुवानी. हो विसाजी पंताने जेव्हा आपण पेशव्याच्या मर्जीतलं अधिकारी आहोत अशी शास्त्रीबाने वयात करून दिली तेव्हा शास्त्रीबा उचलून उतरले. पेशव्याचा संबंध काय आहे न्यायसनाशी. न्यायसन ही आमच्या अखत्यारीतील बाब आहे. या बाबतीत पेशव्याचीच काय पण छत्रपतीची हुकूमत मारीत नाही. एवढी हिंमत झाली शास्त्री बुवांची. होय पण तू पेशव्याचा छत्रपतीचा हक्क कसा राहील. काका रामशास्त्री हे पूर्वाश्रमीचे पाणके होते आम्ही देखील जाणतो. त्यांच्या हातून एकच कसूर घडली. श्रीमंतांच्या पायावर पाणी ओतताना त्यांच्या कानातल्या भिकबळीकडे लक्ष देण्याची. पण काहींची मदत श्रीमंतांच्या भिकबळीवर थांबली नाही त्यांच्या श्रीरकेतापर्यंत पोचली आहे.
कोणालाही दुखायचा आमचा हेतू नव्हता, पण आपणच विषय काढला म्हणून सांगतो. काका, मोठेपण हे कर्तबगारीवर नसतात, ते आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर असतात. नाहीतर कोकणातील गरीब फड घराण्यातील एक साधी व्यक्ती पेशवा पदावर चढली असती. आपला रोग घरी आला. पण माधवा, शास्त्री बुवाने त्यांनी केलेल्या पेशवे पदाचा अपमानाचा जाब तुला विचारायलाच हवा. जा नाना श्रीमंत, तुमची शास्त्री बुवांची गाठ पडेल तेव्हा त्यांना सांगा, आम्ही तुमच्या न्यायबुद्धीवर, सडेतोड वागण्यावर आणि प्रसंगी राज्यकर्त्याची ही शिफारस ध्यानी न घेण्याच्या निष्प्रभपणावर प्रसन्न आहोत. हे श्रीमंत, दादासाहेब, शेवटी व्हायचं तेच झालं, पण मात्र उगाच हात दाखवून अवलक्षण करून घेतलं. बापू, हात दाखवून अवलक्षण करून घेण्याची पाळी आपण आमच्यावर आणली हे आमचं दुर्दैव. म्हणतं आपल्या बोलण्याचं म्हटलं बापू, आपण आणि काका आमच्या परीस मोठे राजकारणातले मुरब्बी जाणकार, म्हणून आपणास एक सवाल पुसतो. जबाब विचार करून द्या. जरूर देऊ. बापू, नुकत्याच उभ्या राहू पाहणाऱ्या पेशवाईच्या गळ्याला नथ लावण्याचं कारस्थान कोणी केलं तर त्याला काय किता पाहल करावा. नीच, दखलबाज, फितूर. स्वतःलाच एवढी दूषणं लावून ठेवू नका बापू. श्रीमंत, आपल्या बोलण्याचा मतलब साफ आहे, तुम्ही आणि काकाने मिळून असं कारस्थान केलं आहे. माधवा, प्रत्यक्ष चुलत्यावर असा आरोप करतोस तू? हेच तर आमचं दुःख आहे काका. प्रत्येक घडीला आम्हाला लढावं लागलं ते खराच आत्मसुखी आहे. ना ते पत्र दाखवा ना काकांना. वाचा ते पत्र काका. काका, आपण आणि बापूंनी संगनमतानं हे पत्र निजाम हैदराला लिहिलं की एकट्या बापूनं लिहिलं हे कळायला मार्ग नाही. पण बापू आपले कारभारी सल्लागार, आपल्या सल्ल्याशिवाय बापूंची एवढी हिंमत होईल असं वाटत नाही. गप्प का बापू? काका, या पत्रापासून आम्ही कोणता धडा घ्यायचा? नस काय बिलामती हा आमच्या अंगावर दिसून तुम्ही आमच्या दौलतीतून उठाव करण्याचे उद्दिले काय? हा सवाल आम्ही आपणास विचारतो. शत्रूला लिहिलेल्या या पत्रातील मजकुरावरून आपला हेतू साफ जाईल हवा. काका, काका, आपण प्रत्येक वेळी दौलतीवर वार केले, पण त्याचे वळण उठले आमच्या अंगावर. तेच सोचतोय आम्ही ह्या काका. आपल्याला या शिरपेचा मोह होता, तर तो शिरपेच आम्ही आपल्या पायी मागेच ठेवला होता. नुसता देखावा होता. आम्हाला पायाच्या जळ्यात पकडून आम्हाला पुन्हा आश्रित म्हणून ठेवण्यासाठी एक दया भीक म्हणून तुझ्याकडून पेशवायचा शिरपेच मागून गेला. आम्हाला काय तू भिक्षुक समजला? भिक्षुक तुम्ही कसे काका? भिक्षुक आम्ही आहोत. दौलतीसाठी खोळी घेऊन फिरलो, दारोदार याचना केली तुमची, सरदारांची. काका, या शिरपेचातल्या मोठ्या परीस आहे काय आमच्या गाठी? राज्यकर्त्याला पथ्य पाळावं लागतं ते निष्ठेचं, सदाचाराचं. आम्ही जहागिरी इनामे दिली ती इतरांना. आमच्या राणी साहेबांच्या नातेवाईकांना काय आम्हाला जहागिरी दिल्या आल्या नसत्या? नाही दिल्या, कारण आम्हाला जाणीव होती की आम्ही विश्वस्त आहोत छत्रपतींचे. काका, आमच्या महालाचा लिलाव केला तरी सुद्धा आमच्या सरणासाठी लागणाऱ्या लाकडांच्या किमतीवरही रक्कम उभी राहणार नाही. काका, आपण मागे म्हणालात की आम्ही आपल्या पायी शिरपेच ठेवला ते एक नाटक होतं. काका, हे तुम्ही बोलला नाही, आपला बोलविता धनी वेगळा आहे हे आम्ही जाणतो. झाडून कशाला? सरळ सांगा की दादासाहेबांच्या मुखी आम्हीच बोलत आहोत. याची खात्री आहे त्याची चर्चा कशाला? आनंदवल्लीला जाण्याचा काकांचा भेद हे पत्र वाचता क्षणी लक्षात आला आमच्या. काका, असा पाठीमागून वार करण्यापेक्षा सरळ सरळ वार का नाही करत आमच्यावर? माधवाला आम्हाला काय तू मारेकरी समजलास? अरे लहानपणापासून तुला सांभाळून घेतला आम्ही. कुणी कुणाला सांभाळून घेतलो आहे याची साक्ष येईल शनिवार वेळेची वास्तू देईल. काका, आम्ही तुमच्यासाठी काय करायचं बाकी ठेवलं. आपल्या हाती सत्ता दिली, सूत्र दिली, आपण केलेल्या कर्जाची हमी दिली, आपला प्रत्येक शौक पुरवला. माधवा, जरा सबुरी न. मला बोलू द्या बापू. यांच्यामुळे आम्हाला काय काय भोगावं लागलं हे आम्ही आमचं जाणतो.
16 वर्षांचं पोरवय असताना आम्ही पेशवे झालो. त्यावेळी आम्हाला साथ तर नाहीच दिली, उलट निजामाशी संगतमत करून आमच्यावरच तुटून पडले. यांचे जोडे मस्तकी घेतले तरी यांना आमचा विश्वास आला नाही. पेशवे हे छत्रपतींचे सेवक, पण यांच्या हे ध्यानही नाही. उलट नागपूरकर भोसल्यांना छत्रपतींच्या गादीवर बसून पेशवेपद आपल्याकडे घेण्याचा मनसुबा रचला. याच कारणी नको असताना ही राज्यकर्त्याची जबाबदारी आम्हाला उचलावी लागली. आम्ही हेही विसरून गेलो, पण काकांचा मूळ स्वभाव काही गेला नाही. यांच्या हट्टापायी सारी सत्ता आम्ही यांना बहाल केली आणि त्याचा दुरुपयोग कसा केला हे आपण जाणत नसाल काकू, पण आम्ही जाणतो. राज्यात नात्यांची यांना याद कधीच नव्हती. आम्ही ती सदैव जपली, कसलीही अडीमणी येऊ दिली नाही. पण काकांना काय त्याचं? ज्या ज्या मोहिमेवर गेले त्या त्या मोहिमेवरून परत आले ते आधीच कर्जात बुडालेल्या पेशवाईसाठी अधिक कर्जाचा नजराणा घेऊन यश मिळवलं. पण ते सुद्धा अहिल्याबाई सारख्या साध्वीवर शस्त्र उगारलं. काका काका तुमच्या प्रत्येक कृत्याबद्दल आम्ही जबाबदार होतो याची जाण आपण कधीच ठेवली नाही. माधवा, उच्च ब्राह्मणकुळी जन्म घेतला, त्याचं सार्थक केलं नाटक खेळ करून, गाण्या बजावण्यात खुंत होऊन आणि त्या ब्राह्मण्यावर पुरा खोळात नाथाने पावन केलेलं क्षेत्र पैठण लुटून. अजून ऐकायची इच्छा आहे आपली. आपण दौलतीसाठी काय काय केले होते? पानपताच्या युद्धाच्या वेळी आपण कसे वागला याची जखम अजून ताजी आहे. 1 कोट रुपये द्या तरच मोहिमेवर जाऊ, हे शब्द आपल्याच स्मृतीचे ना. आपण मदतीला गेला असता तर भाऊ काका विश्वास दादा वाचले असते. तुम्ही कोणी आहात आपल्या भावाचे आणि बंधूचे असं जर आम्ही सांगितलं तर त्यात काय गैर आहे? तर श्रीमंत शांत व्हा, शांत व्हा. काका आज आम्ही आपल्याला बोललो, आपल्या वयाचा मुलायचा न ठेवता बोललो. माधवा, तू खरं तेच बोललास रे. आयुष्यभर मी चुकतच गेलो, दुसऱ्याच्या सल्ल्याप्रमाणे वागतच गेलो मी. पण त्याचे भोग तुम्हाला भोगावे लागले. ती माणसं मात्र नामानिराळीच राहिली. काका काका कान दुसऱ्याचे ऐकण्यासाठी असते तरी स्वतःचा निर्णय घेण्यासाठी मन असतं. आम्हाला बरा वाईट सल्ला देणारे काय कमी आहे? पण तो सल्ला कसा घ्यायचा, कुठल्या अर्थाने घ्यायचा हे आपण ठरवायचं असतं. बापू, पटलं की नाही तुम्हाला आमचं म्हणणं? बापू, राजकारणात ते कठीण खेळ खेळण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण ते राजकारण नुकत्याच उभ्या राहणाऱ्या पेशवाईला मारक करणार असेल तर त्याच्या मी मुळीच काही करणार नाही. काका, आजपासून तुम्ही नजर काय देत आहात? ना आजपासून काकावर चौक्या जाणी करा. जशी आज्ञा. आमच्या परवानगीशिवाय ते कुणी येता कामा नये. या कुत्राई झाली तर त्याचा मुलायचा ठेवला जाणार नाही. माधव, मी तुला हमी देते, पण याला असं कैद करून आम्हाला जगात उठवू नको. आमचा नाईलाज आहे. दौलतीच्या हितासाठी आम्हाला हे करणं भाग आहे. बापू, कितीही खत पाणी घातलं तरी विषवृक्षाला कडू फळच येणार. बापू, काकावर ही पाळी आली तुमच्यामुळे. तुम्ही वेळोवेळी काकांना बस सल्ला दिला. बुद्धिबळाच्या पटावरल्या राजाला स्वतःच्या स्वार्थासाठी खेळवलं आणि त्यामुळे काय घडलं हे तुम्ही पाहता आहात. यावर तुम्हाला काकांना जो काही सल्ला द्यायचा असेल तो खुशाल द्या, पण तो या वाड्याच्या 4 भिंतींच्या आड. बापू, राजकारणातले मुरब्बी जाणकार आपण, पण हा साधा मतलब आपल्या खाली नाही आला. बापू, आजपासून काकांसारखे तुम्ही सुद्धा नजर काय देत आहात. काकू, फक्त आपल्याला मोकळीक आहे.
शास्त्री. प्रकृती बरी नाही असं कळलं. कालपासून सदरेवर सुद्धा आले नाही. जातीनं चौकशी सुद्धा आहे. कशी आहे तब्येत रावसाहेबांची? काही समजत नाही. खोकला आणि ज्वरामुळे रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता. आता कुठे डोळा लागता. वैद्यांचं औषध चालू आहे ना? हो, पण दोन मात्र वैद्यांनी निदान तरी काय केलं रोगाचं? माझे यक्ष. आता कुठे राज्याची घडी व्यवस्थित बसतोय असं शेवटी नियतीपुढे कोण शास्त्री बुवा, सहज तब्येत पाहण्यासाठी आलो होतो. कसं वाटतंय आता? काहीही वाटण्याच्या पलीकडे गेल्या आहेत गोष्टी. असं का बोलायचं ते? वैद्यराज म्हणाले ना, गुण आल्याशिवाय राहणार नाही. कुठे निघाला? वैद्यराजांनी ती मात्रा दिली ती उगाळून घेऊन येते. श्रीमंत खरंच काय म्हणाले वैद्यराज? आम्ही मनोमनी जाणून आहोत तेच म्हणाले वैद्यराज. श्रीमंत फारच थोडे दिवस बाकी राहिले आहेत शास्त्री बुवा. शास्त्री बुवा, फारच थोडे दिवस बाकी राहिले. काय दैवाचे भोग आहेत. आम्ही कर्तबगारीने दौलती सावरायला लागलो, कारभार जातीला पाहायला लागलो आणि आमच्या मातोश्रींना अंतरलो. त्या तोतियाच्या प्रकरणी पार्वती काकूंची माया हरवून बसलो. शास्त्री बुवा, या अकाली लाभलेल्या जबाबदारीने आमच्यातला कोवळेपणा निपटून टाकला. काकूंशी सोडा, पण आई साहेबांशी कधी मोकळेपणी बोलू शकलो नाही. इच्छा असूनही घडले मात्र नाही. शास्त्री बुवा, शास्त्री बुवा, आम्हाला नारायणाचा हेवा वाटतो. नारायणाला काकूंच्या मांडीवर डोकं ठेवून दिलखुलासपणे हसताना बोलताना पाहिलं की आम्हाला आमच्या मातोश्रींच्या मांडीवर असं कधीच लोळता आलं नाही. त्या जाणीवेनं आम्ही खंतावतो. शास्त्री बुवा, आमचा काही भरोसा नाही. नारायणाला आता तुम्हीच सांभाळायला हवं. श्रीमंताने असं बोलू नये. शास्त्री बुवा, या दुखण्यात आई साहेबांची तीव्रतेने याद होते. त्यांना बोलावलं पाठवू का? नको, आमच्याच मातोश्री आहेत त्या. आमच्या इतक्यात शीघ्रकोपी खट्टी त्या येणार नाही. श्रीमंत आईसाहेब आणि आपण यामधील दुरावा दूर होण्यासाठी एक मार्ग सुचवू. मार्ग आहे म्हणता? हो, आम्हाला न्यायाच्या जबाबदारीतून मोकळं करावं. शास्त्री बुवा, तुम्हाला सुद्धा कंटाळा आला का हो आमचा? नाही श्रीमंत, आपल्यासारखे न्यायाचे कदर करणारे घरी लाभणे हे आमचं भाग्य. पण आम्ही निवृत्तीची भाषा केली ती केवळ आईसाहेबांसाठी. आम्ही मतलब नाही समजलो. श्रीमंत, आम्ही रस्त्याला फरमावलेल्या सजेमुळेच मी रामायण केले आणि आईसाहेब वाडा सोडून गेले. आम्ही रस्त्याला ही जर सजा फरमावली नसती तर आईसाहेब वाडा सोडून गेल्या नसत्या. त्यामुळे रस्त्याला फरमावलेली सजा आम्ही मागे घेतो आणि या घडीला निवृत्त होतो. शास्त्री बुवा, आपण आमचे आदर्श. आपण जसा निर्णय घेतला तर आम्हाला कोणी सांगायचं. शास्त्री बुवा, आपण आमचे आदर्श, आमचे न्यायाधीश. आपण एकदा घेतलेला निर्णय फिरवायला आम्ही होकार देऊ आई साहेबांच्या दर्शनासाठी. नाही शास्त्री बुवा, हे होणार नाही. श्रीमंत आम्ही कृतार्थ झालो, सेवेचं चित झालं. शास्त्री बुवा, असेच न्यायनिष्ठ राहा. पेशव्यांचे मामाच काय, पण प्रत्यक्ष पेशवे जरी आपल्या समोर अपराधी म्हणून आले आणि त्यांच्या हातून घडलेला अपराधही तसाच भयंकर असला तर परिणामाची तमा न बाळगता वेळ पडली तर देहांत प्रायश्चित्त द्यायला मागे पुढे पाहू नका.
विश्रांती घ्यावी आम्हा साधण्या पाहतो. एवढा कसला विचार करायचा चाललाय म्हणते. रमा रमा असा विचार करीत राहिलो की मनी विचार येतो. साऱ्या नात्यांना पारखी करणारी कसली आली ही जबाबदारी. काका दुरावले, आई साहेब दुखावल्या. आता आता खुद्द पार्वती काकूने आमच्यावर रोष धरला. नाही, पार्वती काकू आपल्यावर रागवणार नाही. आपल्यावर त्यांचा फार लोभ आहे. पण तोही गमावला आम्ही. त्यांचं काही चुकलं नाही, आमचंही काही चुकलं नाही. भाऊ काका म्हणून मिरवत असलेला तोतियाला आम्ही सजा केली. यात गळते काय केलं आपण? काकूंच्या दृष्टीने गैरच झालं नाही. त्याने अजूनही वाटतं तो तोतिया नसून खुद्द भाऊ काका आहे. आम्ही त्यांना बरोबरीनं समजावलं. काल काल आम्ही त्यांच्या महाली जाऊन आलो. मला पाहताच त्या म्हणाल्या, काय म्हणाले काकू? म्हणाल्या, रावसाहेब तुमचं काही चुकलं नाही. पेशव्याने न्याय केला, पण तुमच्या न्यायापेक्षा आम्हाला आमचा विश्वास मुलाचा वाटतो. ते जिवंत असले हे जेव्हा आम्हाला मनोमानी खात्री पडेल तेव्हा आम्ही स्वतःच्या हातानं हे कुंकू पुसून टाकतो. रमा रमा अशा श्रद्धेसमोर न्यायाला सुद्धा नतमस्तक होण्याचा मोह होतो. आम्ही एक सांगितलं तर ऐकायचं होतं. सांगा. दादासाहेबांची नजर कैदेतून सुटका करा. बापूंची सुद्धा. कुणाचे सुद्धा तळतळाट नको आहेत आम्हाला. आपण एवढ्या मनकवड्या कशा? रमा काकांच्या आणि बापूंच्या सुटकेचा हुकूम आम्ही आधीच दिला आहे. जरा विश्रांती घ्या. रमा रमा हे जीवन म्हणजे दुसरं काय? दुसऱ्या प्रवासाच्या मार्गावरील एक विश्रांती स्थान. रमा रमा आम्हाला मृत्यूचा भय नाही. तो नाही, त्याची खर्च कशाला? रमा रमा माणूस जगला किती याला मोल आहे, पण त्याच्या जगण्याचा जगाला काय उपयोग झाला याला मोल आहे. दगड वर्षानुवर्ष जगतात. फुलाचं आयुष्य एका दिवसाचं, पण खाली राहतो तो फुलाचा सुगंध. रमा भीष्मासारखं इच्छा मरण आम्हाला लाभलं असतं तर दारात उभा असलेल्या मृत्यूला आम्ही सांगितलं असतं, जरा थांब, पाणपताचा कलंक आम्हाला धरू दे, मग तुझ्या बरोबर केव्हाही यायला आम्ही तयार आहोत. रमा रमा आम्ही आजारी, पण तुम्ही ही काय तब्येत करून घेतली स्वतःची. तुम्हाला याद येतेच पाहिलं की आम्हाला याद येते ती जानकीची. तिच्यासारखा वनवास भोगला तुम्ही, राजाची राणी असूनही. असं बोलू नये स्वामींना. रमा श्रीमंत माधवराव पेशवे जगले फक्त दोघांच्या सोबती म्हणून. एक तुम्ही आणि दुसरी ही व्याधी. एकी मुळं जीवन जगावंसं वाटलं आणि दुसरी मुळं असंही. रमा या जन्माचा राहिलेल्या तुझं कर्ज फेडण्यासाठी तरी या स्वार्थी आग मतलबी जगात पुन्हा यावंसं वाटतं. काय केलं आम्ही जगात येऊन? वैर जोडली, नाती तोडली. रमा रमा या जन्माचं राहिलेलं तुझं कर्ज फेडण्यासाठी तरी या स्वार्थी आग मतलबी जगात पुन्हा यावंसं वाटतं. रमा रमा एक सुंद संगली माती आता आभाळाला गिळायला निघाली आहे. रमा रमा ज्याला जगण्याचा अर्थ समजला नाही त्याला मृत्यूची भीती. रमा खूप काही करायचं होतं या स्त्रीच्या राज्यासाठी, पण फारच थोडी कारकीर्द लाभली आम्हाला आमच्यासाठी, दौलतीसाठी. आपल्या अशा बोलण्याने आपल्या इतका आम्हाला त्रास होतोय ध्यानी ठेवावं आपण. रमा रमा ते अलमारीतलं संदूक आणून देतेस?
कसले कागदपत्र आहेत ते? तेव्हा जिंदगीभर या कागदामुळे जीव झळून उठला. हे कागद आहे आपल्या अंतर्गत दुहीचे, घर भेदीपणाचे पुरावे आहे हे कागद. हे कागद वाचले की वाटतं आपलं नाव कुणाला, कुणाच्या खांद्यावर मान टाकावी विश्वासाने. रमा उद्याच्या पेशव्यांना या कागदपत्रांचा वारा सुद्धा लागता कामा. आम्हाला बंद पितुरीची घर भेदीपणाची जेवढी धास्ती वाटली तरी त्याची कधी निजाम हैदराची सुद्धा वाटली नाही कधी. रमा हे कागद आमच्या चिते बरोबरच जळून जाऊ दे. माधवा काय टाळायला निघाला रे? घर भेदीपणाचे पितुरीचे पुरावे पहा, आपल्या ओळखीचे आहेत का हे कागद? माधवा मेलेल्याला का मारतोयस रे? अवस्था करून घेतलीस रे तू. आमच्याविषयी तुझ्या मरीचा रोष गेला नाही काय? काका, आमच्या चित्ती आता कुणावरच रोष नाही. आपण पेशवाईचे करते पुरुष, आमचा काही आता भरोसा नाही. काका, आम्ही आपल्यासाठी पेशवाईची वस्त्र मागवतो. काका, आपण खुशाल राज्य करा, पण शत्रूशी हात मिळवणी करून पेशवाई खिळखिळी करू नका. नाही रे मान नाही, तू आमचे सारे. सुनबाई जळून टाकते कागद, जळून जाऊ नये त्याच्याबरोबर या घरबंदीपणाचा पुरावा. माधवा, आम्ही तुला फार माफी मागायची सुद्धा लाज वाटते रे. काका, अजूनही आधार द्याल या दौलतीला तर पुन्हा उभी राहिली दौलत. चिंता करू नकोस. हलक्या कानाच्या स्वार्थी श्रीरंभट राघोबा आता कायमचा लयाला गेला. आता या घडीला तुझ्या समोर असलेला तुझा काका पश्चाताप काका, एक वचन मागितलं तर द्याल? अरे प्राण मागितलं तर देईल, वचनाची काय भाग घेऊन गेलो असतो. काका, नारायणाला कधी अंतर देणार नाही ना हो काका. उच्च पेशव्यांच्या गादीची छत्रपतीच्या राजाची आण घेऊन सांगतो की आमच्या जीवात जीव असेपर्यंत नारायणाला आम्ही अंतर देणार नाही. सांभाळून घेणार नाही. काका, आज आम्ही कृतार्थ झालो. काय झालं ना? आधी वर्दी दिल्याशिवाय दर्शनाला आलो त्याबद्दल क्षमा असावी, पण आता आलेल्या आनंदाच्या वार्तेमुळे तेवढं भानच राहिलं नाही. कसली आनंदाची वार्ता नाना? खबर आली, उत्तरेत आपल्या सैन्यानं विजय मिळवला, पानपतच्या लढाईचा वचपा घेतला गेला. आता शनिवार वाड्याला ठरवायचं की दिल्लीच्या तख्तावर कुणाला बसवायचं. नाना, यासाठी केला होता हट्टाहास की शेवटचा दिस गोड व्हावा. याच दोही देही याच डोळा ही भाग्य लागलं. आणखी एका गोष्टीबद्दल क्षमा करणार असाल तर सांगतो. सांगा. आनंदाच्या वार्तेमुळे राहवलं नाही, संपूर्ण शनिवार वाड्यावर रोषणाई करायला आणि तोफांची सलामी द्यायला हुकूम दिला श्रीमंत आपल्या अनुज्ञेविना. काका, तुमचा हा अपराध मोठा त्रास, पण त्या अपराधामुळे आमच्या मनाला झालेला आनंद त्याहूनही मोठा. नाना 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 रमा तो करंडा बोले कुंकोने करून. नाना, इथे या. नाना, रमा तो करंडा लवकर घेऊन ये. हा करंडा आणि निंबाळ करांच्या वाड्यासमोर जो पडका वाडा आहे जाधवांचा, त्या वाड्याचा आणि त्या वाड्यात राहणाऱ्या जाधवांच्या म्हाताऱ्याला हा करंडा देऊ. आणि तिला सांगा, पानपताचा कलंक सुटला गेला. आता तुझ्या पाचही सुनांना पानपतावर कामी आलेल्या त्यांच्या मेलेल्या नवऱ्याच्या नावानं कुंकू लावायला काही हरकत नाही. काही हरकत नाही.
अजून गोर उठलं नाही आणि तू निघालास कुठं? काका जोड गेला, काका जोड गेला. ज्यांच्या ज्यांच्या त्यांच्या आशीर्वादामुळे आजचा हा दिवस दिसला त्यांच्या भेटीला जायचं आहे. ठेवला श्री श्री गजाननाच्या दर्शनाला. काका तुम्ही चला. नाना शास्त्री बुवा बाकू नाही बरोबर. श्रीमंत तुमची तर जन्माची सोबत काय काका. आता आम्ही ते राहणार नाही. आता आमचं जे काही व्हायचं असेल ते श्री गजाननाच्या दारी. आम्ही गेलोच नाही कालपासून त्याच्याकडे. आम्हाला तेवढे धैर्य नाही. तुला कल्पनाही करता येणार नाही. माधव 2 दिवसापूर्वी 2 दिवसापासून माधवाने हट्ट धरलाय कट्यार हवे म्हणून. जीवाचा शेवट करून घेण्यासाठी मोठ्या बराडे शत्रूच्या संशयाला धाक घालणारा राघव बराडे एका कट्यारासमोर भेळ करला. त्याच्याच वेदना होत असतील नाहीतर माधव अशी अघोरी गोष्ट करायला खचणार नाही. आम्ही ते जाणतो. नाहीपेक्षा माधवासारखा कंठर देणारी पुरुष अशी गोष्ट ना. पहाटेपासून काय वाचतोस? मृत्युंजयाची कृती पाहूया याने तरी काय फरक पडतो का माधवाला काही. आता या चिंतामणीला या राजाची चिंता. विसरलेच मी विचारायला. आपण जाऊन आला जाऊ तुला तिथूनच येतो ना. मग काय म्हणाला त्या हे यायला रात्री झालंय. नाही आम्ही बरोबरीने समजावलं. प्रसंगी पाय सुद्धा धरले पण वैरी साहेबांच्या पादर फुटला नाही. तुला शांत समय न यायला आईचा जीव दाखवला तरी कसा. स्वतःच्या हट्टासाठी वैरी साहेब काही करू शकतील. आमच्या आणि माधवाचे हेवेजावे होतेच पण आम्ही लाचारीसारखे गेलो तर वैरी साहेबाच्या द्वारे माधवासाठी ज्याचा त्याचा स्वभाव असतो हा आपण मन कष्टी करू नये. आपण काल रात्रीपासून बसलो होतो आम्ही श्री गजाननाच्या द्वारी. श्रीमंतांच्या तब्येतीसाठी लक्ष अभिषेकाचा संकल्प सोडला होता. तो पुरा झाला. हो मग माधवाला नक्कीच आराम पडू लागेल. दादासाहेब ही एक सत्व परीक्षा आमची आणि श्री गजाननाची. जिंदगीभर आम्ही एकदाही पुरेपणा केला नसेल तर हा संकल्प वाया जाणार नाही. आणि यदा कदाचित वायास गेला तर यौवनाप्रमाणे कठोर वैर राहील आमचं श्री गजाननाशी. शास्त्री स्वतःला ब्राह्मण म्हणून घेणार नाही. ब्राह्मण धर्माचं पालन करणार नाही. एवढं सांगणं पुरेसं आहे शास्त्री बुवा. पेशव्यांच्या गादीची छत्रपतीच्या राजाची लाज राखण्याचा फक्त आणि फक्त गजाननाचा. हा सळ भोगला माधवाने आमच्यासाठी या राजासाठी. शास्त्री बुवा आमच्या या अपराधाला एखाद्या प्रायचित नाही का हो? दादासाहेब आपण बोललात आणि प्रायचित्त घेऊन पाहू. दादासाहेब अशा थोर चारित्र्यवान राजकर्त्याची आम्ही सेवा बजावली हे आमचं भाग्य. दादासाहेब आम्ही न्यायाधीश. न्याय अन्याय आम्ही जाणतो पण देवाघरचा हा कुठला न्याय. एखाद्या दुर्वार्तेने माणसाला वारेमाप जीवन घडायला मिळावं आणि एका निष्कलंक प्रामाणिक माणसाचं जीवन असं अल्प वयातच उधळून टाकायचं. हा देवाघरचा न्याय असला तरी आमच्या हिशोबी तो अन्यायच. ज्याच्यासाठी शास्त्री बुवा सारख्या न्यायाधीशाला सुद्धा देवावर अन्यायाचा आरोप करावा लागतो. ते जीवन आणि ते आम्ही जगलो फक्त मरण आपल्या हातात नाही म्हणून. आता कशी काय करते
बसतो असं का बदलल्यासारखं. तू कसा धीर सोडलास तर किती काळ धरायचा धीर सारं कळते का. पण स्वारींना होणाऱ्या वेदना नाही पाहावा. वैद्य झाले, डॉक्टर झाले, पण गुण मात्र नाही. मी जवळपास दिसले की कट्यार मागता. स्वामी जवळ सुद्धा कट्यार मागत होता. उद्या आणून देतो म्हणून कशी बशी स्वामींनी सुटका केली. कालपासून माधवासमोर जायला त्याला धीरही होत नाही. आमची तीच अवस्था झाली. जवळ जावं तर जीव राहत नाही, दूर जावं तर तळमळ पकडते. माणसाच्या हाती काही राहत नाही तेव्हा साऱ्या चिंतामणीच्या पायाशी राहून स्वस्थ बसा. आजवर तेच केलं का. पाणी वाहिलेल्या फुलांचं निर्माण झालं. या चिंतामणीसाठी एवढं केलं का. तुझ्या उपास सारं काही पण याला दया नाही आली. आपले भोग आपल्याला भोगायला हवे. पण हे भोग कुणामुळे भोगावे लागले का. दादासाहेबांमुळे, बापूंमुळे, घरातल्या दोघीमुळे आणि आपल्यामुळे सुद्धा का. आज पावे तू सुनबाईच म्हणत आलात मला. पण सुनेच्या कुंकवाची काळजी नाही राखली कधी. स्वारीचं दुखणं काय आहे हे वैद्य डॉक्टरांना नाही उमगलं. आम्ही ते केव्हाच जाणलं. घरातल्या दुहीनं एका समर्थ पुरुषाचा बळी घेतला का सत्तेसाठी, स्वार्थासाठी. स्वारी पेशवे झाली नसती तर आम्ही सुखी जगलो असतो. नात्या गोत्याच्या रेशमी गाठींनी स्वारीच्या गळ्याला तात लावली. त्याचं सारं रक्त शोषून घेतलं. काकांनी रोष धरला, आईने तोंड फिरवलं. एवढा मोठ्या राज्याचा हा अधिपती सारे सगळे सोयरे असून एकाकीच राहिला. क्षमा करा काकू. कडच्या अशा अवस्थेमुळे भार न गेली. आपल्या वयाचा मान न ठेवून गैर वागलो. आम्ही तुझ्या मनाची अवस्था जाणतो. तू गैर बोलली नाहीस, आम्हीच गैर वागलो. काकू या चिंतामणी सोबत मागितलं तर एक वचन द्या. कसलं वचन सुनबाई. झालं गेलं सगळं विसरून नारायणाचा मुलाप्रमाणे सांभाळ करा. नारायणाशिवाय आम्हाला आहे तरी तो. पण तू अशी मुलांना का करते सुनबाई. बोलत नाही. आमच्या सवालाला उत्तर दिलं नाही. काय विचार तरी काय आहे तुझा सुनबाई. बाईच आहे. खंडीस वस्त्र. हो, एक स्वार आला होता, त्यांनी वस्त्र दिले. कसली वस्त्र. अभिषेक पात्रातलं पाणी संपलं की अर्थ उरत नाही तरी त्या भांड्याला. नाही सुनबाई, मी तुला असा वेडेपणा करू देणार नाही. माझं आमच्यावर रागवायचं होय एवढंच ना. आम्ही सोसू ना. पण त्याच्या मागं उरलं जीवन नाही सोसू शकणार आम्ही काकू. समुद्रच नसेल तर नदीनं वाहायचं कुणासाठी. तीरावरल्या लोकांसाठी. तीरावरच्या लोकांना नदीची व्यथा कधीच कळणार नाही काकू. समर्पित जीवनाचं वरदान लाभलंय तुला. आम्ही तरी दुसरं काय करणार आहोत. एकमेकांच्या सोबतीनं ज्वालांच्या संगतीतला सुखद प्रवास. काकू लग्नात आम्ही बोहल्यावर उभे राहिलो ते हळदीने पिवळी आणि लाजरे लाल होऊ. आज लाल पिवळ्या ज्वाला अंगावर घेकभेर राहणार आहोत अग्नीच्या बोहल्यावर. या प्रवासात आम्हाला आपला आशीर्वाद देताना आशीर्वाद काकू. सुंदर कुठून आणलं तेवढं झालीच तर या मला काकू. गरीबांची पोर मी बाहेर राहून या घरी येताना एवढंच आणू शकले. आम्ही तुझ्यापेक्षा वयानं मोठे, पण आज लहान भासलं तुझ्यासमोर. सुनबाई, काकू
नाही सोसत. बाईसाहेब गाभाऱ्यात बसले आहेत, बोलावून त्यांना. नको, त्यांना आणखी यातना कशाला. जा तू आणि इच्छा आम्हाला पाठवून दे. श्रीमंत पण बापू, फार यातना होत आहेत श्रीमंत. बापू, जिंदगीभर यातना सोसल्या मी. त्या साऱ्या आता संपणार याचाच केवढा मोठा दिलासा आहे. तुम्ही सारेजण भेटला आणि या यातनाचा विसर पडला. होळकर, शिंदे, पटवर्धन सारे येऊन गेले. फक्त तुम्ही राहिला होता. विलंबाबद्दल क्षमा असेल. बापू, निजाम हैदरासारख्या शत्रूवर वाघासारखे तुटून पडणारे मल्हारराव होळकर आणि जानोजी सिंध्यासारखे वीर आता इथे लहान मुलासारखे रडत होते. त्यावर विश्वास बसेल कुणाचा. हे काय बापू, तुमच्याही डोळ्यात अश्रू. बापू, साथे असो, त्या अश्रूंबरोबर पूर्वीचे वैर, हेवे दावे सारे काही पुसून जाऊ. आपल्या वडिलकीचा मान न ठेवता आम्ही खूप वेळा आपणास गैर बोललो बापू. पण ते दौलतीच्या कल्याणासाठी हे फार उशिरा करू. श्रीमंत, आपण चिंता करू नका. आमचं राहिलेलं सारं आयुष्य या गादीच्या सेवेस वापरून आपल्या जगात बापू, आता निश्चिंतपणे या देहाचा पिंजरा सोडून जाऊ आम्ही. नारायणाला आम्ही तुमच्या आणि काकांच्या पदरात घालून जात आहोत. तो वयानं लहान, नानाही वयानं लहान, वृत्तीनं गूढ आहे. कशाचीही बूज नाही. आपणच त्याला सांभाळून घ्यावं. आम्ही ते सारं पण आपण चिंता करू नये. काय झालं रे? आमच्यासारखी खोडं जुनी उभी असताना तुझ्याकडे का नजर वळवावी ईश्वराची? ईश्वर ईशा भलेसी काका. दहा बंधना करे माधवा. बापूंनी वचन दिलं आणि पुष्कळसा दाह कमी झाला. काका नारायणाला आणि तुमच्या आणि बापूंच्या ओटीत घातला. तो वयानं लहान, कशाचीही भूस नाही, वृत्तीनं गूढ आहे. पेशवाई जरी त्याला मिळणार असली तरी या साऱ्या दौलतीची जिम्मेदारी तुमच्यावर आहे. काका, आम्हाला शब्द हवा आहे आपल्याकडून. तुझी तत्व आमच्या घरी आली. शब्द दिला या वेळा. श्री गजानना शपथ नारायण आजपासून आमचा झाला. आमच्या मुलाच्या जागी आम्ही त्याला मारू. तर नाऱ्या प्रसंगातून आम्ही निभावून देऊ. काका, आम्हाला विश्वास आहे तुमच्या शब्दाचा. आपलं मन गंगाजळासारखं निबळ आहे आम्ही जाणतो. पण जो रंग गंगाजळात मिसळतो तो रंग धारण करतं गंगाजळ. एवढीच दक्षता घ्यावी. तुझं बोलणं आम्ही पक्क घरी घेऊ. काका, चिंता करू नकोस रे. काकू नाही आल्या. त्या बसलाय सुनबाई बरोबर गाभाऱ्यात मृत्युंजयाची पोथी वाचत. मृत्युंजय. काका, मृत्यू हा असा एकच आहे की ज्याच्यावर जेव नाही मिळवता येत पुन्हा. जगाचं राज्य जिंकणाऱ्या सम्राटांना देखील मृत्यू समोर हार खावी लागली. काका, मृत्यूचा खरा अर्थ आम्ही जाणला आहे. मृत्यूनंतर सुद्धा ज्याच्या स्मृती दुनिया प्रेमानं जतन करून ठेवते, ज्याच्यासाठी अश्रू घालते, तो खरा मृत्यू. माधवा, एवढं भाग्य जरी आम्हाला मिळालं तरी मिळालेल्या जन्माचं सार्थक झालं असं समजू आम्ही. माधवा, काका, महायात्रेचा क्षण जवळ येतो आहे. आपल्या सहस्त्र गणाने आम्हाला बोलावतो आहे आमचा उदार मित्र. काका, एका गोष्टीसाठी
या देही जीव गुंतून राहिला आहे. कुठल्या गोष्टीसाठी माधवा, कुठल्या गोष्टीसाठी? आमच्या कारकिर्दीत पेशवाईवर असलेले ते कर्ज राहून गेलं तर मरताना सुद्धा असह्य यातना होत राहतील. या व्याधीपेक्षाही असह्य यातना. श्रीमंत आपण निश्चिंत राहावं. बारामतीकर सावकाराकडून आणलेले हे कर्ज रोखे आपल्या समक्षच काढून टाकण्यासाठी 25 लाखांचे हे कर्ज रोखे आपल्याकडे दिले कसे सावकार? आपण कर्जमुक्त झाला श्रीमंत, आपण कर्जमुक्त झाला. हे कागद आपल्याकडे दिले कसे सावकारांनी? आम्ही आणि हरिपंत फडक्याने हमी घेतली कर्जाची आणि हुंड्या लिहून दिल्या आमच्या नावे. नाना काय केलं ते? धन्यासाठी स्वतःच्या माती कर्जाचा बोजा घेतला. या विशेष असं काय केलं आम्ही श्रीमंत? श्रीवर्धनाहून बाळाजी साहेबांबरोबर आलेल्या या भालू घराण्याला आपण मानाचं स्थान दिलं. आपल्या शेजारी हे मानाचं स्थान दिलं श्रीमंत. आम्ही कृतार्थ झालो श्रीमंत, आम्ही कृतार्थ झालो. नाही नाना, आम्ही ऋणी आहोत आपले 7 जन्माची. नाना हे कर्ज या जन्मी तरी नाही देता येईल. श्रीमंत लाभ बोलला, श्रीमंत लाभ. नाना आम्ही पुढील जन्म घेऊ, आपले पुत्र म्हणून जन्माला येण्यासाठी. या आपल्या मुलाला आम्ही कृतार्थ झालो श्रीमंत, आम्ही कृतार्थ झालो. आम्ही पावन झालो श्रीमंत, आम्ही पावन झालो. आमच्या 41 पिढ्या उतरून गेल्या श्रीमंत. या 11 वर्षांच्या दुनियेत आम्ही जास्त नाही कमावली ती अशी निष्ठावंत, जीवाला जीव देणारी माणसं. आता आम्ही मुक्त झालो महानिर्वाणाच्या प्रयाणासाठी. काका सारे भेटले, पण आईसाहेबांची भेट नाही झाली. आम्ही स्वतःच जाऊन आलो, पण त्या यायला राजी झाला नाही. आशीर्वाद सांगितले. पुढच्या प्रवासासाठी तेवढी शिदोरी पुरेशी आहे आम्हाला. शास्त्री बुवा आपण कालपासून दिसला नाही. कालपासून बसलो होतो आम्ही श्री गजाननाच्या गावी. लक्ष अभिषेकाचा संकल्प पुरा झाला. संकल्प पुरा झाला? होय श्रीमंत. आमचाही संकल्प पुरा झाला या जगातला. श्रीमंत हे तीर्थ आणलं. बाहेर मंदिरामध्ये लोकांची गर्दी जमली. पुण्याहून लोकांच्या थवेच्या थवे लोटले आपल्या दर्शनाला. मग घेऊ दे त्यांना आमचं दर्शन. त्या कारणी आम्हालाही आमच्या प्रजेचं दर्शन होईल. पण शास्त्री बुवा, इतक्या संख्येनं या घडीला लोकांनी गर्दी करायचं कारण काय? त्याला तसंच कारण घडलंय श्रीमंत. अनुमान करू नका, सांगा. थेवरून पुण्याला सतीची वस्त्र देण्यासाठी जो स्वार गेला होता, त्याचा अर्थ लोकांनी घ्यायचा तो घेतला. आम्हाला याचा काहीच ठाऊक नाही. शास्त्री बुवा, तुम्ही जाऊन चौकशी करा आणि ज्यानं कोणी हे अघोरी कृत्य केलं असेल त्याला आमच्या समक्ष घेऊन या आणि त्याच्या दोन्ही हात तोडा. शास्त्री बुवा, आपण आमची आज्ञा ऐकली नाही, मग त्याची अंमलबजावणी करायला उशीर का होतो आहे? आपण उगीच कशाला एवढं सजा पाहिजे ते? आपल्याला सजा करायची असेल तर ती आम्हाला करा. सतीची वस्त्र आठवला, स्वार आम्ही पाठवला होता. आपल्या मागं आम्ही उरलं जीवन काढू असं आपल्याला वाटलं तरी कसं? आमच्या वेळी दोष केला नसेल तर त्या स्वारांना फसवलेली सजा आपल्याला करा. सजा आपली आपणच भोगलीस तू या आमच्या संसारात. रवा जिंदगीभर जिवे जळलीस.
पण जलाची हौस नाही पुरली. आपल्या पावलापासून पावलं टाकण्याची पुरेपूर कोशिश केली आम्ही एखाद्या सावलीसाठी. ती पावलंच राहणार नसतील तर सावलीला काय अर्थ राहिला ना? सूर्यावर प्रेम करायचं ते बरोबरी जाण्याची श्रद्धा ठेवू. रमा हे रमण कोण? साडी चोळी नेसलेली काया, तिला बोल असावं ते पेशव्यांची अर्धांगी म्हणून. आजवर संगतीने प्रवास केला, आता परतीचा प्रवासही करू सोपी नसते. रमा, या श्रद्धेमुळं 7 जन्माचं बांधून घेतच आम्हाला. रमा, तुझी संगत बरोबर आहे. या नुसत्या कल्पनेनं मराला बळ आलं. रमा, या 11 वर्षांच्या छोट्याशा जिंदगीत काही कमावलं नाही आम्ही. रमा, ये पतिव्रते अशी समोर जाताना या पवित्र तेजाची एखादी शलाका घेऊन जाऊ दे आम्हाला आमच्या बरोबर. मायेची नाती इथे मिळतात, पदराला बांधलेल्या गाठी इथेच सुटतात, पण मनाच्या गाठी सुटत नाही चितेवर पेटल्या तरी. रमा, कसलं काळीच घेऊन येतात तुझ्यासारख्या पतिव्रता. आपल्याला आठवतं, आपण एकदा आमची परीक्षा घेतली होती अश्वरोहणाची. लगाम हाती घेऊन आपण टाच मारली. आपण दोघं 2 शुभ्र घोड्यांवर स्वार होतो. आम्ही शर्त केली, पण अखेरपर्यंत आपलाच अश्व पुढे होता, पुढेच राहिला. आजही तो तसाच पुढे राहणार. ढगाच्या आळ्याने शोभणारे 2 अश्व आज धावतायत आभाळाच्या रुखात. अखेरच्या श्वासासाठी, उच्छ्वासासाठी. या परतीच्या बोलीची सोबत कुंभाच्या साक्षीनं भारी रेखली होती, उरी जपली होती. ज्वालेची मला क्षिती नाही, उद्याची मला भीती नाही. फक्त आजच्या इथल्या राहिलेल्या सोबतीच्या घटका फक्त तुमच्या माझ्या आहे. रमा, आता निश्चिंतपणे आम्ही सामोरी जाऊ मृत्यूला. रमा, आता दिल्लीच्या सिंहासनावर छत्रपतींची हुकूमत आहे. काल पदाचा कलंक घेऊन निघाला आहे. दौलतीचं कोणतं स्वप्न अपुरं राहिलं नाही. या दौलतीसाठी आपण फार सोसलं. गजाननासमोर अनुष्ठान चालू आहे, अभिषेक चालले आहे. एका पात्राचं पाणी जेव्हानं कमी होत चाललं आहे. पण रमा, हा अभिषेक घटका भरही थांबला नाही. या गंगा जमुना संगमाकडे चालले आहेत. पानपटामध्ये इतके मोठे गाणे विषाद वाटला, पण त्याहीपेक्षा विषाद वाटला आमच्या या तळवणाऱ्या देहावर असूनचे 2 मोतीही न ढालता आमची बोलवण करणाऱ्या आमच्या आई साहेबांच्या वृत्तीचा. बोलावलंही नाही आल्यात आई साहेब, पण न बोलावता आधी सावली एक पाठ राखण्यासाठी. आज ती मांडी देते आपल्या पोरक्यात, आई विना पोरक्या झालेल्या आपल्या स्वामीला. रमा, तेजस्वी सूर्यालाही न मिळालेलं सावलीचं छत्र मिळालं आहे आम्हाला. रमा, कुणासाठी रमा, कुणासाठी? या राज्यासाठी आई साहेबांशी वय पत्करलं, काकांना कैद केला, मामाला सदा दिली. साऱ्या नात्यांना पारखी करणारी कसली आली ही जबाबदारी. पण आहे एक समाधान आहे, ते जग सोडून जाताना आम्ही श्राद्ध दिनी आमच्या वडिलांना दिलेलं वचन आम्ही पुरं करू शकतो. आता खुशाल शिवदे मृत्यूचा कावळा या देहाचा जिंकला. आता खंत कशाची, आता खेळ कशाचा. या गजाननाच्या दारी पुरी एकच शल्य आहे. मरते समयी आणि आम्ही पोरके ते पोरकेच राहिलो. रमा, आई साहेबांना कळवा, त्यांना म्हणावं आपण
आपण मरेपर्यंत आमचं मुखावलोकन करणार आहोत. आणि ती प्रतिज्ञा आपण आज पावितो पाळीत. ती त्यांना सांगा ती प्रतिज्ञा आज पूर्ण झाली आहे. त्यांना म्हणा आज तुम्हाला यायला काही हरकत नाही. आम्ही येतो रमा. आम्ही येतो रमा. आमचे हे भोग आम्हालाच बघायला हवे. आम्हीच ते भोगणार आहोत. तो पहा आता उदार आम्हाला बोलवतो रभा अशी खट्ट करायची नाही. मरणानं तोडलेल्या गाठी सरणावर बांधल्या जातील असा विश्वास आहे आम्हाला. आम्ही येतो रभा. आम्ही येतो. श्री गजानन. विश्वसृजं विश्वमविश्वं विश्ववेदसं विश्वात्मानमजं ब्रह्म प्रणतोऽस्मि परं पदम्. योगरन्धितकर्माणो हृदि योगविभाविते योगिनो यं प्रपश्यन्ति योगेशं तं नतोऽस्म्यहम्. नमो नमस्तुभ्यमसह्यवेग शक्तित्रयायाखिलधिगुणाय प्रपन्नपालाय दुरन्तशक्तये.